नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळचा स्वयंपाक वगैरे झाला. आता लवकरच स्वयंपाक ते होते कारण की मुलांना डबे ते देणं लागतात. 9-9:30 वाजेपर्यंत ते डबे देत असतात कारण की शाळा जास्त लांब नाही. तर म्हणलं चला आता ऊन पण पडलेले, तर थोडेसे स्टीलचे डबे ते घासून घ्या. दर महिन्याला घासत असते, पण मधात काही मी घासलेच नाही. तर सगळे डबे ते आपलं चादरी हे सगळं धुवून धावून ठेवून द्यायचे म्हणलं. तर गेल्या महिन्यात काय चादरी ते वगैरे काय धुतलंच नव्हतं, चटई ते. आणि त्यानंतर थोडेसे कपडेही माझे बाकी होते धुवायचे, म्हणलं ते पण धुवून घ्यावं. आता ऊन आहे, दुपारपर्यंत ऊन पडते आणि नंतर काय होते लगेच ढगाळ वातावरण होते आणि थोडाफार असा पाऊस येते, जास्त काही पाऊस येत पण नाही. तर डबे असे धुवून धावून असे व्यवस्थित. आता किराणा पण ते भरायचा आहे, तर आम्ही 2-4 दिवसाला असे वरून पुसून घेत असते, पण पुसल्याने काही निघत नाही. घासले तर जरा छान पण दिसतात आणि फ्रेश पण वाटतं आहे किचनमध्ये. तर किचनमध्ये त्या कडाप्यावर मी आपले पेपर ठेवलेले आहेत, न्यूजपेपर, कारण की कडापे पण काही घाण होत नाहीत आणि न्यूजपेपर घाण झाले की लगेच चेंज पण करता येतात. तर खूप असे म्हणजे न्यूजपेपरनी कडापे घाण नव्हते, थोडेफारच अशी धूळ होती जिथे उघडं होतं तिथेच. तर सगळं एकदा ओल्या कपड्यांनी म्हणलं सगळं पुसून घ्यावं, तोपर्यंत डबे पण वाळतात. एका तासामध्ये तर वाळून निघते डबे पण. डबे काही वरी जास्त आम्ही ठेवलेलेच नाहीत, थोडेफारच ठेवलेले आहेत. आणि ह्या बेडमध्ये सगळे आम्ही डबे सगळे भरून म्हणजे असे बेडमध्येच ठेवलेले आहेत. वरी पण मग घासायला काही प्रॉब्लेम होत नाही, काय नाही जास्त असले की. तर सगळ्या भरण्या ते म्हणलं तिखट मिठाच्या त्या पण घासून घ्याव्यात, पण थोडं थोडं मी करत असते कारण की एकदाच लोड होतं आहे कामाचा म्हणून. सगळे कामं ते आवरल्यावर थोडे थोडे मी करून घेत असते. तर आज बरेच चादरी ते आणि डबे ते म्हणलं घासून घ्यावं, सगळं साफ ते करावं. फ्रीज पण आतून सगळं पुसून ते घेतलं होतं. फ्रीज काय मी दाखवलं नाही पुसताना, म्हणलं सारखं तरी एकच काय दाखवायचे. तर छान असे ओल्या कपड्यांनी मी मस्त असे कडापे पुसून ते घेतले. असा हलका पाऊस पण पडते, तर रस्त्याला काय आता धूळ पण होत नाही जास्त आणि जास्त धूळ पण आता घरात येत नाही. तर जास्त ऊन होतं तर एवढं धूळ यायची घरामध्ये सारखी खूपच. असं एकदा झाडून ते मारलं की थोडी तरी असे दिवसभरातून येतीच. तर असो, आता स्वच्छ केल्यावर आपल्याला पण छान वाटते, किचनमध्ये फ्रेश वाटते एकदम. तर त्यांनी आणले होते जांभूळ, एवढे भारी होते ना जांभूळ. तर काम सोडलं मी पुसता पुसता आणि जांभळच खात बसले. थोडेफार जांभळं खाल्ले आणि दुसऱ्या साईडचं किचन आहे ते पण स्वच्छ करायला घेतलं, कारण की इकडे पण खूप धूळ ते राडा झालेला होता. इथं पण जे न लागणारे भांडे कुंडे आम्ही असे ठेवलेले ह्या बाजूच्या रूममध्ये. तर सगळाच पसारा आम्ही बाहेर गॅलरीत काढला. म्हणलं असं काही साफसफाई पुसून काही निघणार नाही, पसाऱ्यावरून वरूनच पुसलं तर तसंच राहते धूळ. म्हणलं एकदा सगळंच. मग त्यांनी पण मला थोडीफार मदत केली. सगळं इकडचा किचन हे सगळं पुसून घेतलं. आणि हे गॅस जर म्हणाल ना, तर हा माझ्या लग्नातला गॅस आहे. तर आम्ही हा किचनमध्ये इकडच्या पण लावलेला आहे, ही काही यूज नाहीत करत. पण आत्ताचे गॅस आणि पूर्वीचे गॅस म्हणजे खूप फरक आहे. आता हा आमच्या सासूबाईचा 40-42 वर्ष जुना गॅस आहे. तर एवढा पत्तर फोडू गॅस आहे ना, हिच्यावर एक माणूस जरी उभा राहिला तरी ह्या गॅसला काहीच होत नाही. तेव्हाचं स्टील पण छान होतं आणि आत्ताचं स्टील एकदम असे पत्र्यासारखे आहेत बघा. आता तर खूप असा जुना गॅस आहे आणि एवढा छान चालतो आहे ना, मोठी त्याला अशी फ्लेम आहे त्या गॅसला. तर असो, आणि इकडे चालला होता राजवीरचा अभ्यास ते. आणि नंतर थोडासा आराम ते केला दुपारच्या वेळेला, कारण की खूप जरा जास्तीचंच काम झालं होतं. तर नंतर आम्हाला दळणं पण करायचे होते. तर आई म्हणल्या मला चाळून दे, मग ते अशा साफ करून देत असतात. आपले काही खडे गोटे काही नाहीत दळणामध्ये, स्वच्छ आहे ज्वारी. पण ह्यावेळेसची ना ज्वारी जरा म्हणजे पावसामुळं काय तर खराब आहे, म्हणजे थोडी अशी काळपट आहे. आणि गहू एवढे भारी भेटलेले आहेत ना आम्हाला. तर दळणं वगैरे केले गव्हाचं आणि ज्वारीचं. आणि त्यानंतर जायचं होतं मुलांचे शूज आणण्यासाठी शाळेचे. तर प्रांजलला बघत होतो, पण म्हणावे तसे काही आम्हाला भेटलेच नाही, म्हणजे लोकल कंपनीचे होते. दुकान तर मोठं होतं, त्यांनी भरपूर व्हरायटी ते दाखवल्या, पण काही पसंत आल्या नाही. कारण की मागच्या वेळेस जे घेतले होते ना, तर तसे काही भेटलेच नाही, क्वालिटी म्हणावं तशी नव्हती आणि रेट जरा जास्तच वाटत होते. तर राजवीरलासुद्धा ह्या दुकानामध्ये आम्ही 2-3 दुकानं फिरलोत, घराजवळच होते हे पण दुकानं आमच्या. तर संध्याकाळचा मला स्वयंपाक पण करायचा होता, पण म्हणलं अगोदर घ्यायचं आहे, कारण की राजवीर म्हणला आता उद्यापासून सरांनी सांगितलं आहे की शूज वगैरे घालून यायचे, नाही तर पनिशमेंट करणार आहे. तर मला आज पण घ्यायचे तर उद्या पण घ्यायचे. तर मला चला एकदाचे घेऊन टाका. तर ह्या दुकानामध्ये काही आम्हाला आवडलेच नाही. थोडा थोडा रिमझिम पाऊस पण येत होता, थोडा थोडा थेंब थेंब.
तर दुसऱ्या दुकानामध्ये गेलो तर तिथे खूप छान असे व्हरायटी वेगवेगळ्या ह्याचे होते शूज. तर राजवीरनेही तिथंच घेतले आणि प्रांजललाही तिथेच घेतले आणि त्यांची आणखी बरीच थोडीशी शाळेची खरेदी राहिलेली होती करायची. मुलांचं काय असते ना, हे राहिलं ते राहिलं, मग बराच आम्हाला वेळ लागला बाहेर. तर एवढं इथं छान वाटत होतं. तिला म्हणती AC वगैरे आहे इथं लावलेली. तर म्हणती तिला काय आहे तिथं ते कोणते क्रॉक का काय बूट दिसले शूज. तर म्हणते आता मला ते घ्यायचे आहेत. तर मला आता नको घ्यायला, कारण की आता वेळ पण जास्त झालेला आहे, कारण की घरी जाऊन पण मला स्वयंपाक ते करायचा होता. तर छान असे म्हणावं तसे राजवीरला शूज भेटले. राजवीरचे अगोदरचे पण शूज होते, पण काय झालं ते असं खराब समोरच त्याच्या हे झालं, असे होलं पडल्यासारखे. नाहीतर गेल्या वर्षीच त्याचा घेतलेला होता तर थोडा खराबच निघालेला होता, म्हणून आम्ही काही तिथे घेतला नाही. आणि तसलाच ते लोकलचाच माल होता बहुतेक, म्हणून ते लवकरच खराब झाला. नाहीतर असे शूज काही खराब होत नाहीत, कारण की सहसा वापरायला येत नाहीत, फक्त शाळेमध्येच वापरायला येतात. नंतर काय घरी मुलं थोडी ना असे शूज घालतात. तर प्रांजलला गेल्या वर्षी काही घेतलेला नव्हता, तर ह्या वर्षी घेतला. तर त्यांनी आम्हाला डिस्काउंट पण दिलं. घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर घरी येऊन हे बघा, प्रांजल म्हणती पप्पा मला एकदा आता हे घालून बघायचे शूज कसे आहेत कसे नाहीत. तर दुकानातही घातलेत आणि घरी आल्यावर पण म्हणती, तर तिचे पप्पा तिला शूजही घालून देत होते आणि सगळंच. तर म्हणती मला काही घालता येत नाहीत, कारण की ते सॉक्स आता नवीन असल्यामुळं काय होते थोडे फिट्टच होते. तर ती म्हणती असे कसे मला घेतलेत फिट्ट. तर त्यानंतर येताना नाही का एका दुकानामध्ये सेल लागलेला होता ड्रेसचा. तर मी हा ड्रेस घेतला. तर मग मी घरी आल्यावर ट्राय करून बघितला. त्याची ओढणी पण एवढी सुंदर होती ना, मला ओढणी खूप आवडली. तर नवरीसारखीच ओढणी होती. तुम्ही म्हणता काय आहे असं. तर ड्रेस मी वगैरे असा घालून ते पाहिला तर छान आलेला होता. त्यानंतर मला लगेच स्वयंपाक ते करायचा होता. तर डायरेक्ट मी आता उशीर पण झाला, मग डाळ काय शिजून घेतली नाही. मला करायचं होतं डाळ वांग. तर मी थोडीफार अगोदर एका साईडला डाळ थोडी शिजून घेत असते, पण म्हणलं आता डाळ आणि वांगे सोबतच एकदा कुकरलाच शिट्टी द्यावी. 1-2 शिट्टीमध्ये होऊन जाते, पण कधी कधी काय होते वांगं जरा कुकरला जास्त शिजते. तर म्हणून मी अगोदर डाळ शिजून घेत असते. तर कुकरमध्ये छान अशी लसूण जिरे मोहरी ह्याची फोडणी द्यायची, छान होते. आणि प्रांजलचं लगेच आल्या फ्रेंच फ्राईज खायचेत. खूप आवडतात मुलांना फ्रेंच फ्राईज. बाहेरच खायचे होते, पण म्हणलं नको आता बाहेर आपल्याला एवढा उशीर झाला, 1-2 तास तरी आमचे 1-2 तासाच्या वरी बाहेर गेले. ते एकदा बाहेर मार्केटमध्ये गेलं ना, तर माणसाला जे दिसलं ते माणूस बघतच राहते, काय घ्यायचं आहे काय नाही. म्हणजे जी वस्तू आपल्याला घ्यायची नसती तीसुद्धा माणूस आवडली की घेतच राहते. तर असो, मग येता मला तो ड्रेस चांगला दिसला म्हणून मी घेतला. तर छान असे टोमॅटो ते मस्त परतून घ्यायचे तेलासोबतच. तर मला आता डाळ काही केलेली नाही शिजवलेली, तर मी थोडा वेळ 5-10 मिनटं नाही का भिजू घातली होती कुकरलाच. आता उशीर पण झाला स्वयंपाक करायला, नाही तर 7-7:15लाच आमचे जेवणं ते होत असतात. आणि पाऊस पण बाहेर खूप सुरू होता. घरी आलो की लगेच पाऊस ते सुरू झाला. तर तुम्ही अशी डाळ वांग बनवत असाल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नसन बनवा तर नक्की असं एकदा करून बघा, खूप छान टेस्टी होतं असं डाळ वांग. आणि घाई गडबडीत कोणताही पदार्थ केला ना तर तो खूपच छान होतं, कारण की आता उशीर झालेला होता. तर मी लवकर केलं होतं, डायरेक्ट डाळ टाकून दिली, काही शिजूनही घेतली नाही ना काय नाही. तर खूप छान असं डाळ वांग झालं. तर त्यामध्ये थोडंसं हळद मीठ तिखट आणि शेंगदाण्याचा कूटही टाकून घ्यायचा, म्हणजे कसं असं पातळी होत नाही, असे एकजीव झाल्यासारखी होती. आणि त्यानंतर अगोदर डाळ ते छान परतून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये वांगे टाकायचे, कारण की जर आधीच वांगे ते परतून घेतले ना तर वांगे लवकर शिजतात. तर 1-2 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या, जास्त काही शिट्ट्या करायच्या नाही. तर पाहू शकतात असं छान असं परतून ते घ्यायचं. आता मुलांना नंतर अभ्यासालाही बसायचं होतं, तर भूकही लागलेली होती. तर प्रॉब्लेम काय होतो आहे, राजवीर खातो आहे डाळ वांगं, कधी खातो आहे कधी नाही खात. तर त्याचं असतं आहे अंडा ऑमलेट. भाजी काही आवडली नाही की लगेच करा अंडा ऑमलेट. तर डाळ शिजवताना त्यामध्ये गरम पाणी टाकायचं, तरी चांगली येते. म्हणजे आता मटण नाही तरी येण्यासाठी, पण लवकर पण शिजते. पण गरम पाण्याने भाज्या लवकर शिजतात आणि चवही चांगली होती आणि लवकर उकळी येते शिजवताना. 1-2 शिट्ट्यामध्ये होऊन जाते. आता मला काही जास्त काही पातळ वगैरे करायची नव्हती, थोडी अशी घट्टच करायची होती, म्हणजे जास्त घट्टही नाही काय नाही. तर खूप असा पाऊसही आला, तर असं खूपच ढगाळ वातावरण झालेलं होतं. पूर्ण पाऊस येऊन गेलेला होता. तर थोडंसं गॅलरीमध्ये पाणी वगैरे येतं आहे. तर प्रांजलला अशी मज्जा येते ना हे पाणी काढायला,
की त्या गॅलरीमध्ये पाणी आलं तर काय होतंय, पायाला लागून तेच आणखी घरामध्ये येते आणि घर पण ओले होतात आणि परत घाण होतात. आणखी रोजच स्वच्छ पुसलेले घरं असतात आणि हे पाण्याने आणखी ओले होतात. तर ह्या फरशीवरून स्लिप होण्याची काही भीती पण वाटते पाण्याने. तर मस्तपैकी असं आपलं डाळ वांगं शिजून तयार झालं. मी 2-3 शिट्ट्या दिल्या, कारण की जास्त जर डाळ शिजली ना डाळ वांग्याची तर डाळ वांगं तसं चांगलं लागत नाही, एवढी चवदार होत पण नाही. तर थोडीशी डाळ अशी म्हणजे शिजलेलीच बरी वाटते. तर त्यानंतर लगेच मी एकीकडे भाकरी टाकून घेतल्यात. तर प्रांजल म्हणते मला ही असं चिपटं करायचं आहे भाकरीचं. तर म्हणलं आता नको, आता उशीर झाला आहे. तर म्हणते तुझ्या भाकरी झाल्या ना तर माझं तिच्यामध्ये टाक छोटंसं. तर असे चिपटे अगोदर काय म्हणायचे पहिले लोक, खाल्ले छोटे चिपटं तर लग्नामध्ये पाऊस येते. असं अगोदर म्हणजे होतं म्हणायचे की असं खाल्लं तर पाऊस येते म्हणून. तर त्यानंतर मला ठेचाही बनवायचा होता. एवढा छान लागतोय ना हा टोमॅटोचा ठेचा. तर छान मी असा थंड होऊ दिला. एका खोल तव्यामध्ये अगोदरच मिरच्या टोमॅटो भाजून घेतले, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे, कारण की टोमॅटोचा ठेचा आहे ना तर असा थोडा पातळसर होते. तर शेंगदाणे टाकले ना तर चवही येते. एकदा तुम्ही नक्की असा ठेचा तयार करून बघा. तव्यामध्येच असा छान असा तांब्याने रगडून घ्यायचा. कोणी मिक्सरलाही फिरवतंय, पण मिक्सरला त्याची चव काही चांगली लागत नाही. असा तव्यावरच छान वाटते. तर आपला उखळातला जो दगड असते, आपण लसूण ते ठेचून घेतो, त्या दगडाने करू शकतायत, पण मला तांब्यानेच आवडते आणि तव्यामध्येच आवडते फिरवायला. असा मिक्सरला ह्याला काही चांगला पण लागत नाही. तर जेवणाची पण वेळ झाली. उशीर झाला तर त्यावेळेस मुद्दामून सगळ्यांनाच भुका लागत असतात, म्हणून मी कुकरलाच डाळ वांगं ते केलं. एकीकडे भाकरी केल्या आणि एकीकडे ठेचाही झाला. तर सगळेजण सोबतच असे जेवायला ते बसलोत. आणि नंतर मुलांना अभ्यास वगैरे करायचा होता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया अशाच